ठाकरेंच्या खासदारांची मातोश्री निवासस्थानी बैठकीला अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील, अनिल देसाई उपस्थित. नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, ओमराजे निंबाळकरांची ऑनलाईन उपस्थिती. आमदार रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस. रोहित पवारांची प्रकृती खालावली. आंदोलनस्थळी रोहित पवार यांचं कुटुंब दाखल. महाजनांची चर्चा होईपर्यंत सलाईन लावणार नसल्याचा रोहित पवारांचा निर्धार. मोदी पवार यांचे संबंध चांगले, मग उपोषणाची वेळ का? पवार साहेबांनी एक फोन फिरवावा. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर जरांगे पाटलांचं विधान. घाटकोपर दादर नंतर आता गिरगावातही पांढरी पट्टी. गिरगाव चौपाटी सुखसागर सोसायटी समोर पांढरी पट्टी. गिरगावकर संघटनेनं पांढऱ्या पट्ट्यावरती मारला काळा स्प्रे. सोलापूरच्या तांदूळवाडीत पिकअप गाडीचा अपघात. पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यानं 9 जणांचा मृत्यू. 6 जणांना वाचवण्यात यश. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांविरोधात कारवाईत 3,48,00,00,000चा अन्नसाठा जप्त. अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. मान्सून कोकणातच रेंगाळला. पावसासाठी अनुकूल स्थिती नसल्यानं मुंबईत 15 जूनच्या आत पावसाची शक्यता नाही. मुंबईत तीव्र उष्णता आणि दमट वातावरण कायम. राज्यातल्या सर्व धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव, सिंचनासाठी उपसाबंदी लागू. संभाव्य जलसंकटामुळे राज्य सरकारचा निर्णय. पावसाळ्यापूर्वी माथेरानच्या राणीला ब्रेक. 15 जूनपासून नेरळ अमन लॉज मिनी ट्रेन बंद. 15 ऑक्टोबरपासून फक्त माथेरान अमन लॉज शटल धावणार. वडाळा पूर्व परिसरात नाले सफाईसाठी बालमजूर. अल्पवयीन मुलं हातानं नाले साफ करत असल्याचा व्हिडिओ समोर. बीएमसीच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह. संबंधित विभागाकडून प्रकरणावर कोणतंही स्पष्टीकरण नाही. फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची भेट निश्चित. G7 परिषदेत द्विपक्षीय चर्चेची शक्यता. जागतिक सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण सहकार्य यावर चर्चेची शक्यता. रत्नागिरीत पावसासाठी शेतकऱ्यांचं ग्रामदेवतेला गारहाणं. शेतातील जमिनी कोरड्या पडल्यानं शेतकऱ्यांनी ग्रामदेवतेला घातलं गारहाणं.